मग बोल ना, मम्मी कॅमेरा तिच्याकडे फिरव. नमस्कार मंडळी, आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि आपण ॲक्च्युली काल रात्री लेट झाला, व्हिडिओ एडिट करून ठेवला, व्हिडिओ अपलोड पण होतोय आणि थोडं आपल्याला काम असतं. या मशीन आपण घेतल्या आहेत त्याला कंटिन्युअसली 2 दिवस बंद नाही ठेवू शकत, तर येऊन त्याला क्लिनिंग द्यावं लागतं. म्हणजे त्याची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस करावी लागते, तर ती प्रोसेस करायला यावंच लागतं. तर आज संडे आहे त्यामुळे असं पण आपलं स्टाफला सुट्टी आहे, त्यामुळे कोण आलं नाही आहे. तर सीन असा असतो की जर कोण नसेल तर मग मला यावं लागतं. मग हे सगळं आटपून मग मला कुठे जायचं असेल तर निघावं लागतं. तर सध्या आपण मशीन ऑन केली आहे, तिला क्लिनिंग दिली आहे, सगळं प्रोसेस झालं आहे. वरच्या मशीनचं पण तसंच आहे, जी आपली DTFची मशीन आहे तिचं पण तसंच आहे. तर तिला पण सगळं प्रोसेस करून ठेवलं आहे. पण आता बाकीचं जे हिचं राहिलं आहे, कारण का ती मशीन विदाऊट PC ऑन केल्याशिवाय क्लिनिंग होते, पण ही मशीन PC ऑन केल्याशिवाय क्लिनिंग होत नाही. कारण का इथं सॉफ्टवेअर ऑन करावं लागतं तरी मशीन कनेक्ट होते आणि बाकीच्या सगळ्या प्रोसेस होते. ही मशीन आता आपण ऑन केली आहे, सॉफ्टवेअर कनेक्ट केलं आहे. आता याचं एकदा क्लिनिंग झालं, घरी सगळी बॅग बिग भरून पॅक आहे, फक्त जायचं आहे, T-शर्ट बदलायचं आहे आणि आपल्याला निघायचं आहे. सगळं पॅकिंग बिकिंग करून आलो आहे. रात्री 2:30 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट करत बसलेलो, कारण का व्हिडिओ आला पाहिजे, नाही तर परत असाच 1 महिना लेट होत गेला नाही चालणार. म्हणून व्हिडिओ टाकतो आहे, बघा आवर्जून. थोडी सगळी धावपळ करून एडिटिंग करून अपलोड करतो आहे, तर व्हिडिओ पाहत राहा. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण नवीन बाईक, प्रिओन्ड बाईक घेतली आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा मी विचार केला आहे, तर ते आपण एखाद्या ब्लॉगमध्ये त्या गोष्टीबद्दल बोलू. तर आता फटाफट हे सगळा कार्यक्रम उठूया, घरी जाऊया, निघूया. कारण का ऑलरेडी 12 वाजले, निघायचं होतं पण सकाळी उठायला नाही झालं, कारण की एवढ्या दिवसाचा सीड होता, त्रास होता, झोप नव्हती, काय नव्हतं, त्यामुळे गडबड झाली आहे सगळी. आता निघू, काय घाई नाही, काय लोड नाही आहे, आरामात जाऊ, आरामात सगळ्या गोष्टी करू. उद्या अख्खा दिवस आहे आपल्याकडे. कुठे निघालो आपण? गावाला निघालो आपण. किती वाजले? 8 वाजले. निघालो आपण. उशीर झालाय भरपूर, त्या रेवामुळे उशीर झालाय. आज सगळ्या सीट चेंज आहेत. श्रद्धा मागे, रेवाची सीट चेंज आहे, पप्पांची सीट चेंज आहे, मम्मीची सीट चेंज आहे. रेवामुळे मम्मी दिसत नाही, माझी रेवाची आजी दिसत नाही आहे ना. काय बघ, पण हे दुर्बीन घेऊन कुठे चालली तू? बघायला. काय बघायला? गाव किती लांब आहे? पोचलो आपण पालीत, बाप्पाचं दर्शन घेतलंय. आता निघू एक 10 मिनिटात इथून पालीच्या गणपतीला जाऊ आणि पुढे तिकडून मग श्रीवर्धनला जाऊ. एवढं भारी वाटतं ना इथे, मस्त झाड, पक्ष्यांचे आवाज, हा वाडा आणि ही रेवा आणि हम्मा आहे ना. दाखव कुठे हम्मा? इथे गोशाळा आहे, छान. टॉय भेटलं की टॉय घेतला जबरदस्ती. टॉय घेत होती. किती घेतलेस? 3.
हे बघा कसला भारी रस्ता आहे हा. लास्ट टाइम आपण बाईकवरून गेलेलो तेव्हा बघा कसा होता आणि आता कसं वाटतंय रेवा तुला? काय छान वाटतंय बघ कसे ट्रीज आहेत ना, किती भारी ट्रीज आहेत. छान ट्री आहे ना, मस्त आहे ना, भारी आहे ना. सगळं आगमन बिगडे झाली. तू म्हणतोस का? हा मग बोल ना, मम्मी कॅमेरा तिच्याकडे फिरव. आगमन झाली सगळी. आगमन नाही, सगळे बाप्पाच्या पाया पडून आलो. सांग, स्वामी आजोबांच्या घरी पाया पडून आलो आणि पालीच्या बाप्पाच्या पाया पडून आलो आणि टॉय घेतले आणि डॉल घेतले. आता कुठे चाललो आपण? गावाला. आता गावाला चाललो. गावाला गणपती असतात. गावाला गणपती असतात आमचे. मोठे ना? मोठे नाही, छोटे छोटेच गणपती आहे ना. मग आता गावाला तू जाऊन काय करणार? खेळणार. सेफेस्ट पार्किंग आहे इथे, सगळ्यात बेस्ट पार्किंग. आज एवढ्या वर्षामधली माझ्या सगळ्यात सेफ पार्किंग. काहीच टेन्शन नाही आहे पार्किंगचं. हे आपलं हॉटेल आहे. कुठे आली आहे? गावाला. गावाला आली आणि आल्या पसारा मांडलास हा. घरी काय कमी असतो हिचा पसारा हा. ए हिरोईन, ए हिरोईन. आजचा टॉय पोचलो आपण हरेश्वरला. काळोख झालेला, अंधार झालेला. काय दाखवणार होतो आणि पाऊस पण होता आणि बऱ्याच वर्षांनी आलो, 3-4 वर्षांनी आलो. हां, रेवा झाल्यापासून आलोच नाही आहे. ते आता 5 वर्षांनी 6 वर्षांनी आलो. एवढं सगळं चेंज झालं, रस्ते वगैरे. हे आपलं असं काही रूम आहे आणि ह्या रूमचा हिने पुरेपूर उपयोग केला आहे, बेडचा आणि रूमचा. तर आता खाऊया पिऊया मस्तपैकी. रस्ता भारी झाला आहे, चांगला झाला आहे की नाही? कळालं पण नाही ना, रस्ता कळालाच नाही. ह्याच्या अगोदर यायचो तेव्हा बाप रे वैताग यायचा. आता रस्ता. हे तू गावी आली आहे, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. पण झोपलेली, तुला काय कळत होतं? झोपलीस तू? झोपली म्हणजे गावाला. चला आता इथे सगळं लवकर बंद होतं, पटापट जेवायचं आहे. नाही तर जेवायला पण काय भेटणार नाही है ना. नाही तर आम्हाला हिचे वेफर्स खावे लागतील, हिचे वेफर्स है ना. आणि प्रसादाला भेटलेला मोदक. ए तू काय करतेस काय? तुझा बेड आहे हा हा. मग तो घरी पण एवढा पसारा असतो, इथे पण एवढा पसारा करून ठेवलायस हा. गावामध्ये तर काय, गावामध्ये एवढा पसारा कोण घेऊन येतं? हे काय मला जेवण बिवण झालंय आमचं. मी आणि रेवानी काय खाल्लंय? चिकन. आमचा श्रावण सुटलाय. चलो रेवा बाय कर. बाय बाय, गुड नाईट. इथे माझ्याकडे या, आपण बाय बाय गुड नाईट. चलो बाय बाय, गुड नाईट, सी यू द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. झाली सकाळ आपली. मस्त झोप झाली ना. आणि सकाळी काय बघितलंस तू? सकाळी काय बघितलंस? सकाळी ना मंकी. कुठे आहेत मंकी? ट्रीवर आहेत. हा, ते तिकडे लांब त्या ट्रीवर मंकी बसले आणि एक मंकी माझ्या बाजूला बसलाय. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मम्मी कुठे आलीस? किती वर्षांनी आलीस? 5 वर्षांनी हरेश्वरला आली. एवढं भारी वाटतंय. किती चेंज झालंय 5-6 वर्षात हा श्रद्धा है ना. खूप चेंज झालंय. सकाळी आलो आपण हरेश्वरच्या आणि काल भैरवच्या दर्शनाला आणि मस्त सकाळी चालू झालेला आहे पाऊस. आणि ते चालले आहेत नाथ आणि आजोबा. हे आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर.
सोमवारचं दर्शन झालं आहे आणि आम्ही त्यात नाश्ता करायला बसलो आहे आणि इथून काय दिसतंय बघा. कसं वाटलं आप्पा दर्शन करून? आज एवढ्या वर्षांनी सोमवारचं दर्शन झालं आहे. सगळे योग चांगले जुळून आले. हरेश्वराचं दर्शन झालं. सोमवार भाद्रपदातला सगळा शुभ काळ. सगळे प्रसन्न चित्तानं आता दर्शन करून आलोय आणि पोटोबा करायला बसलोय. सगळ्यांना खोकले लागले म्हणून सगळे पोहायची वाट बघत आहे. आपल्या काही खोकला विकला काय नाही, पण त्रास देणारी ही खूप मस्ती करते. ही काय बघून देत नाही, काय शूट करून देत नाही, काहीच नाही. मस्त दर्शन झालं आमचं आहे ना. कसलं झालं दर्शन? काळभैरवाचं आणि हरिहरेश्वराचं. मस्त प्रसन्न वाटलं आम्हाला मंदिरात. पाऊस होता, शूट नाही करायला भेटला आणि हिची गडबड भरपूर होती. अगं थांब जरा एक मिनटं. मस्त नाश्ता बिष्टा झाला. आता आपण चाललो आहे श्रीवर्धनला आणि श्रीवर्धनला आपल्या काकांकडे एक गणपती आहे, तो गणपती करायचा आणि मग रिटर्न मुंबई. चला निघालो आपण हरेश्वरवरनं श्रीवर्धनकडे. काय शूट करून दिलं नाही देवानी आणि पाऊस पण होता. मस्त छान असं दर्शन झालं आमचं आज सोमवारचं हरिहरेश्वराचं. तर आम्ही तब्बल 6 वर्षांनी आलो. रेवा झाली तेव्हापासून आम्ही आलोच नाही. कोविड चालू झालेला. आपण किती बदललं इथे. मध्ये वादळ येऊन गेलं ना, वादळानंतर तिथं प्रचंड पडझड झाली होती. वादळ पण आलेलं. मग जो काय बदल झाला तो लोकांनी धंद्याविक स्वरूपामध्ये आता आणखीन चांगला केला. चांगली हॉटेल्स आहेत, राहणं खाणं वगैरे सगळं चांगलं होतं. म्हणजे राहायची वगैरे सोय इथे भरपूर ठिकाणी झाली आहे. पहिलं इथे काहीच नव्हतं एवढं सगळं. यायचं ना ते श्रावण आणि भाद्रपदामध्येच यायचं इकडे. हे बघा बाजूला जी सगळी ग्रीनरी दिसते ना, एकदम सुपर वाटतं. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे रस्ता खूप सुंदर झाला आहे. जो आपल्या एका ब्लॉगमध्ये बघितला असेल, जो मी पाटून रस्ता दाखवला मुंबई पुणे एक्सप्रेस वे करून. जर तुम्ही कारनी येत आहे तर तो रस्ता सगळ्यात बेस्ट आहे. मानगावला डेपोला खाली उतरतो, पुढून राईट मारला की हा वरती रस्ता खूप खराब होता, पण आता एकदम सुपर रस्ता आला आहे. काल कळाला पण नाही आम्हाला, आम्ही किती पटकन आलो. एकदम मस्त झाला आहे. आणि कुठलं गाव ते मसळा गाव आहे ना, त्याला आता बायपास केला आहे. त्यामुळे गावातनं जायची गरज पडत नाही, कारण का ऑलमोस्ट टाईम तिकडेच जातो त्या गर्दीमध्ये. तर आता तो पण जात नाही, पटकन फिरून येतं. मस्त छान झालं आहे सगळं. आता आजचं दर्शन वगैरे पण मस्त झालं. देवा तुला कसं वाटलं गावी येऊन? छान वाटलं ना, मज्जा केली ना, मज्जा आहे ना. आता तिला बीच बघायचं आहे. आता इथे हरेश्वरच्या बीचवर तर सोडत नाही, तर बघू आपलं बाप्पाचं दर्शन झालं तर मग श्रीवर्धनच्या बीचवरती एक राऊंड मारून येऊ. हा तुझा आवडतंय का बघतोय मी. झालं तुझं? निघालो आपण श्रीवर्धनवर ना आणि दमदार पाऊस चालू झालाय. काय आप्पा कसं वाटतंय? कोकण मस्त, गणपती आणि आमचं कोकण म्हणायचं. तेच आपलं कोकण, गणपती, पुरणपोळी सगळं खाऊन मस्त निघालंय. वाटाण्याची भाजी, कोबीची भाजी, वरण आणि मस्त घाट, पाऊस, मज्जा येते. रात्री काय काळोख होता सगळा, त्यामुळे काय शूट केलं नाही. मस्त रस्त्याचा आस्वाद घेत होतो रात्री आणि आता पण घेतोय. काय ना, कोणाला कशाचं आणि बोडकीला केसाचं. तिथे लवकर पोचायचंय मुंबईला. आणि हिचं काय बघा, काय हातात काय घेऊन आले बघा, माती काढायला. काय पाहिजे तिला माहिती आहे काय? माती तिच्या झाडांसाठी. थांब तू इथेच थांब. टायमाला पाऊस चालू झाला, परत भिजलो. मग माती नुसती ओरडत असते. फुलं येतात ना
झाली. म्हणजे आम्ही त्या प्रशांतच्या लग्नाला रत्नागिरीला गेलेलो तेव्हापासून ती माझ्या मागे लागली आहे, माती पाहिजे माती पाहिजे. आज ॲटलास भेटली तिला माती. आता किती झाडं लावते ते मी बघतो. पोचलो आपण कोलाडला माझ्या आजीकडे. आणि माझ्या आजीचं घर आहे मायभवानी कोलाडला आहे आपला वरसगावच्या इथे. आणि माझी आजी आहे तर हिच्याकडे आपण बरीच वर्ष येतो आहे. आजी म्हणजे रक्तापेक्षा जे वेगळं एक चांगलं नातं असतं इकडे तुम्ही लहानपणीपासून जाता आणि रक्तापेक्षा पण मोठं नातं किंवा रक्तापेक्षा पण जास्त असं म्हणता येणार तसं नातं आहे हे. रे मायभवानी देऊळ आहे. थोड्या वेळाने दाखवतो. सध्या घरात बसलो फ्रेश झालो थोडंसं. हे आप्पा इथे व्हिडिओ बघत होते काल टाकलेला. हे आजीचं रूम आणि ही माझी सोंडकी झोपली आहे की झोपायचं नाटक करते. चला आम्ही निघालो वंशाची पूजा करायला. आमची तयारी झाली आहे. आम्ही चाललो. ही रेवाची छोटी सुपली, कुठे ही रेवाची आमच्या बाबूची सुपली आणि हे आमची आहे माझी श्रद्धाची. आम्ही चाललो. आप्पा चला बाय बाय. म्हणा मी चालले चले इथे बघ करायला. पूजा करायला तुम्ही येता का? मी येतात. चला.